नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत. शिंदे फडणवीसांचं टेन्शन वाढलं. ठाकरे गटाच्या व्हीपनुसार 16 आमदार अपात्र होणार. ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी दिले स्पष्ट संकेत. त्यामुळे एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीसांना बसतोय सर्वात मोठा धक्का. शिंदे फडणवीस यांना सुट्टी नाही. उज्ज्वल निकम यांनी दिले स्पष्ट संकेत. काय आहे मोठी बातमी सविस्तर जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर निकाल दिला आहे. यावेळी न्यायालयाने शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आता यावर निर्णय देणार आहेत. न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांनी नियुक्त केलेले शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती देखील बेकायदेशीर ठरवली आहे. त्यामुळे आता मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी केली होती. वर्षभरापूर्वी शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार पडलं होतं. एकनाथ शिंदेनंतर भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं आणि मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतली. भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आता मात्र शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार, कुणाचा व्हीप योग्य ठरणार याकडं सर्वांचं लक्ष लागले आहे. तर या सर्व राजकीय पेचावर ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि वकील उज्ज्वल निकम यांनी मीडियाशी बोलताना संवाद साधला आहे. 16 आमदार अपात्रतेच्या प्रश्नावर ते म्हणाले, विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांची गटनेते आणि भरत गोगावलेंची प्रतोदपदी नियुक्ती केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही नियुक्ती बेकायदेशीर ठरवली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की आमदारांच्या अपात्रतेची सुनवाई करायची असेल तेव्हाचे व्हीप सुनील प्रतोद आणि घटनेचे अजय चौधरी यांना विचारात घ्यावं लागेल. सुनील प्रभू यांनी 16 आमदारांविरोधात उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना कळवले होते. त्यानंतर झिरवळ यांनी 16 आमदारांना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. त्यामुळे 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई ही प्रथमतः सुनील प्रभू यांनी काढलेल्या व्हीपवर आधारित राहणार आहे, असं देखील ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे. तर अध्यक्षांना पुरावे तसेच पक्षाची घटना त्यांनी सांगण घालावी लागेल. त्यानुसार विधानसभा अध्यक्ष निर्णय घेऊ शकतात. मात्र माझ्या मते ही कायदेशीर लढाई अजून चालणार आहे. ही लढाई अजून थांबलेली नाही, असं देखील निकम यांनी यावेळी मत स्पष्ट केले. परंतु उज्ज्वल निकमचे मध्ये शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी करावं व ते कायद्यानुसार अपात्रच होतात असंही कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी म्हटल्यामुळं राहुल नार्वेकर असा निर्णय घ्यावाच लागेल असं सुद्धा उज्ज्वल निकम म्हणाले आहेत. तर उज्ज्वल निकम यांच्या या विधानामुळे शिंदे गट व देवेंद्र फडणवीस हे चांगलेच अडचणीत आले असून शिंदे गटातील 16 आमदारांना एकनाथ शिंदेसह अपात्र केल्याशिवाय आता पर्याय नाही असं मत कायदेतज्ञांनी व्यक्त केल्यामुळे एकनाथ शिंदेसह देवेंद्र फडणवीस यांना सर्वात मोठा धक्का मानला जातोय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र करण्यात यावं की नाही? आपल्याला काय वाटतं या बाबतीतलं आपलं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. मित्रांनो, तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.